भिवंडीमध्ये अपक्ष उमेदवार निलेश सांबरेंनी अर्ज भरलेला आहे। भिवंडीमध्ये सांबरेंच्या उमेदवारीने आता तिरंगी लढत बघायला मिळते। कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रेंसमोर सांबरेंचं आव्हान असणार आहे। अर्ज भरताना सांबरेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा बघायला मिळालेलं आहे। निलेश सांबरे यांना वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा पाठिंबा बघायला मिळतोय। भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार जिजाऊ सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे। दरम्यान मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा यावेळेला करण्यात आलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन बघायला मिळते। भिवंडीत अपक्ष उमेदवार निलेश सांबरेंनी अर्ज भरलेला आहे। भिवंडीत सांबरेंच्या उमेदवारीमुळे आता तिरंगी लढत बघायला मिळणार आहे। कपिल पाटील सुरेश म्हात्रेंसमोर आता सांबरे यांचं आव्हान असणार आहे आणि अर्ज भरताना सांबरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलेलं आहे। तसंच निलेश सांबरे यांना वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा पाठिंबा बघायला मिळतो। आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन आज करण्यात आलेलं आहे। भिवंडीमधून अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी अर्ज भरलाय। निकेश शार्दूल आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। निकेश, भिवंडीमध्ये सांबरेंच्या उमेदवारीमुळे आता तिरंगी लढत बघायला मिळणार आहे। नेमकं कसं आव्हान असणार आहे त्यांचं? नक्कीच भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार जिजाऊ सामाजिक संघटनेचे जे अध्यक्ष संस्थापक आहेत निलेश सांबरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्याच दरम्यान निलेश सांबरे यांच्याकडनं या मतदारसंघात मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। इथली जर आपण लढत पाहिली तर महायुतीकडनं तिसऱ्यांदा कपिल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडनं सुरेश उर्फ बाळ्या म्हात्रे हे या निवडणुकीला सामोरे जातात। त्याचप्रमाणे आता निलेश सांबरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याच्या नंतर ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आता तिहेरी लढत जी आहे ती पाहायला मिळते। निलेश सांबरे यांना वंचित आघाडीकडनं देखील पाठिंबा मिळालेला आहे, तर इतर सामाजिक संघटना देखील निलेश सांबरे यांच्यासोबत आहेत। त्यामुळे आजची त्यांची जी काही रॅली होती त्यामधनं मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन निलेश सांबरे यांनी केलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता ही तिहेरी लंगट कशा प्रकारे ह्या भिवंडी मतदारसंघामध्ये रंगली जाते ते आता पाहणं गरजेचं राहणार आहे। निश्चित निकेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार जिजाऊ सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलाय। दरम्यान निलेश सांबरे यांच्याकडून मोठं शक्ती प्रदर्शन यावेळेला करण्यात आलेलं आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कपिल पाटील आहेत, महाविकास आघाडीकडून सुरेश उर्फ बाळ्या म्हात्रे आहेत, तर अपक्ष उमेदवार निलेश सांबरे अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे। याचाच आढावा घेतलाय निलेश सांबरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी। पाहूया। भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडनं कपिल पाटील तर महाविकास आघाडीकडनं बाळा सुरेश म्हात्रे यांचं उमेदवारी अर्ज दाखल होणार। त्यापूर्वीच अपक्ष उमेदवार म्हणून जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संस्थापक निलेश सांबरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। उमेदवारी अर्ज तुम्ही दाखल केलेला आहे। अर्ज दाखल करण्याच्या अगोदर अनेक अफवा सुरू होत्या की निलेश सांबरे अर्ज भरणार नाही किंवा भरला तरी अर्ज मागे घेतील, पण आजचा जो तुमचा जर शक्ती प्रदर्शन पाहिलं तर मोठा पाठिंबा तुम्हाला मिळालेला आहे। पुढचं नियोजन कशा प्रकारचं? साहेब, तुम्ही या भिवंडीच्या गल्लीगल्लीत फिरा किंवा आमच्या कसाऱ्यापर्यंत जा, वाड्याच्या टोकापर्यंत जा किंवा टोकावड्यापर्यंत जा, प्रत्येक ठिकाणी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आम्ही केलेलं काम आहे, जसं शरद पवार साहेबांनी बारामतीत काम केलं, देवेंद्रजींनी नागपूरमध्ये काम केलं, समृद्धी हायवे केला, तशा प्रकारचं शासनाकडून मदत न घेता आम्ही व्यवसायातून आलेल्या पैशातून काम केलेलं आहे। त्यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। उद्याला पवार साहेब येतात, पवार साहेबांनी भिवंडीसाठी काय केलं हे एक्सप्लेन केलं पाहिजे, भिवंडीमध्ये फिरले पाहिजे, शांतीनगर काय परिस्थिती आहे, गैबीनगर काय परिस्थिती, जरा गल्लीबोल बघितलं पाहिजे। एवढी मोठी पद्धत तुम्ही महाराष्ट्राची भुसवली, तर महाराष्ट्रासाठी काय केलं, आमच्या भिवंडीसाठी काय केलं? आमच्या बॅरिस्टर अंतुलेंना औरंगाबादला लढायला पाठवलं, आमच्या शांताराम भाऊ गोलपांना महसूल मंत्र्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर त्यांना लोकसभा लढायला लावली। आमच्या विश्वनाथ पाटील साहेबांनी परवाच मला खंत व्यक्त केली का मला शरद पवारांनी फसवलं। काय फसवलं नक्की पवार साहेबांनी डिक्लेअर केलं? आमच्या किसन कदोरे साहेबांनी गोटीराम भाऊमध्ये काय कमी होतं? ते तर निष्ठावान होते, लॉयलिस्ट होते, का त्यांना मंत्रिपद केलं नाही याचा खुलासा केला पाहिजे। त्यांना
मंत्रिपद दिलं असतं तर या जिल्ह्याचा विकास झाला असता, शांताराम उगुलपांना मुख्यमंत्रीपद केलं असतं तर या भिवंडीचा विकास झाला असता, बॅरिस्टर अंतुलेंना मुख्यमंत्रीपद परत केलं असतं तर नक्कीच या भिवंडीचा विकास. आज भिवंडीची परिस्थिती प्रचंड दुरावस्था आहे. जे भिवंडी मुंबईला पाणी शहापूरपासून पुरवलं जातं ते शहापूरमध्ये पाणी टंचाई आहे. भिवंडी शहरामध्ये अत्यंत दुरावस्था आहे. उद्या आणि परवा येणाऱ्या 2 आणि 3 तारखेला येणाऱ्या सर्व नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे, थोडंसं भिवंडी शहरातच बघा. तुम्ही ग्रामीण भाग तर आमचा कसे जगतो आम्हाला माहिती आहे, पण शहरातही माणसं राहतात, येऊन बघा जरा प्रत्यक्षात आणि कुठल्या तोंडाने तुम्ही मत मागता हे समाजाला दाखवून द्या. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक उमेदवाराचा एक स्वतंत्र एक जाहीरनामा आहे. निलेश सांबरेंचा जाहीरनामा कसा आहे? निलेश सांबरेच्या जाहीरनाम्यामध्ये असेल 25 CBSE शाळा माझ्या जिजाऊ संस्थेकडून मी तयार करेन का ज्याच्यामध्ये 2 महिलांसाठी असतील, 100 आरोग्य क्लिनिक असतील ज्या आरोग्य क्लिनिकमध्ये मेडिसिनपासून सर्वच्या सर्व गोष्टी मोफत असतील. या लोकसभा क्षेत्रामध्ये झडपोलीला जसे 130 खाटाचं रुग्णालय तसं 300 बेडचं रुग्णालय जिजाऊ संस्थेचं असेल त्याच्यामध्ये व्यवस्था केली जाईल. लोकल वाढवल्या जातील, कसारा लोकल, कर्जत लोकल मोठ्या प्रमाणात वाढून महिलांसाठी विशेष लोकलची व्यवस्था केली जाईल. त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था इथली सुधारवली जाईल शासनाकडनं. आज इंदिरा गांधी हॉस्पिटलची दुरावस्था परवा येणाऱ्या नेत्यांनी बघावं, 2 किंवा 3 तारखेच्या का लोक कशी इथे जगतात यांनी बघावं. नुसत्या फसवणुकी करून जाती धर्माच्या नावाने लोकांकडे मतं मागू नयेत. प्रत्यक्षात माणसं कशी जगतात, हा समाज कसा जगतोय. आज इंडिया आघाडीच्या नावाने मत मागाल, पण प्रत्यक्षात तुमचं कृती काय, काम काय इथे तुम्ही काय काम करता. इथे राष्ट्रवादी पक्षाची शरद पवार तुतारीची ताकद आहे 40-50 हजार मतांचे. त्यामुळे त्यांनी प्रत्यक्षात काय काम केलं याचा अभ्यास करणे गरजेचं आहे. माझी विनंती असेल का IT पार्क मी करेन भिवंडीमध्ये, लूमचे व्यवस्था बंद पडेल तसा सुरतसारखा टेक्स्टाईल पार्क इथे कसा वाढेल यासाठी प्रयत्न करेन. नुसते गोडाऊनमध्ये कामाला जाण्यापेक्षा किंवा आमच्या बदलापूरच्या ताईला विरारमध्ये 10,000ची नोकऱ्या करण्यापेक्षा बदलापूरमध्ये नोकऱ्या निर्माण करू, कल्याणमध्ये नोकऱ्या निर्माण करू का जेणेकरून ट्रॅव्हलिंग बंद होईल. कल्याणच्या शहरामधील ही अत्यंत दुरावस्था आहे. झोपडपट्टीमध्ये अनेक लोकांना, आदिवासी बांधवांना राहायला घरं नाही, चालीमध्ये राहायला नाही. त्या एका मिलचा विषय आहे, तो मिलचा विषय सोडवण्याचा प्रयत्न करू, नक्कीच करू का जेणेकरून कामगारांना न्याय मिळाला जाईल. कुठल्याही परिस्थितीत इथल्या स्थानिक शेतकऱ्यावरती अन्याय करून आम्ही बिल्डरांचे पोट भरणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर राहू आणि स्थानिक शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊ. विरुद्ध कपिल पाटील या मतदारसंघात पुन्हा एकदा उभे. 2 वेळा ते या मतदारसंघातनं निवडून आलेले. ज्यावेळेला तुम्ही मतदारापर्यंत पोहोचता, गावाखेड्यापर्यंत पोहोचता, तर महत्त्वाचा काय मुद्दा समोर येतो मतदारांकडनं तुम्हाला काय सांगण्यात येईल? परवाच्या दिवशी खासदार साहेबांना शहापूर तालुक्यामध्ये फिरत असताना अनुभव आला का अगदी त्यांच्या मिटिंगला बैठकीला 30 लोक होते आणि आमचे प्रचार करणारे लोक गावातले 140 लोक होते. त्यामुळे काय प्रतिसाद आहे त्यांनी बघितलेला आहे पलशीन या गावामध्ये. आणि लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे का ज्या लोकप्रतिनिधी 10 वर्षामध्ये कधीही फिरले नव्हते, त्यांनी जर आता जे फिरतायत घरादारासहित हे जर अगोदरपासून फिरले असते तर आमचं सामाजिक कामामध्ये आम्हाला खूप आनंद होता, आम्हाला या गोष्टी कराव्या लागल्या नसत्या. परंतु त्यांनी ते काम करण्यापेक्षा ज्यांनी मदत केली त्यांना गाडण्याचं काम केलं. त्यामुळं नाविलाजास्तव राजकारण क्षेत्रात यायला लागलं. परंतु आम्हाला बाबासाहेबांना मानणारे आम्ही आहोत. बाबासाहेबांनी सांगितले तळ्याच्या काठावर बसून तळ्याची खोली मोजता येत नाही किंवा राजकारणाच्या लांब राहून राजकारण घाण हे क्षेत्र सांगून आपल्याला दूर राहून चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला येऊन देश पुढे जाणार नाही. आपल्याला स्वतःला लढाई लढावी लागेल. आणि मी अगदी अभिमानाने सांगतोय, तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा, जेवढ्या या दोन्ही मित्रपक्षाच्या उमेदवारांना मतं मिळते जर त्यांची उमेदवारी राहिली तर मी तर कळकळीची विनंती केलेली दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना का सामाजिक काम करणारा एखादा उमेदवार निवडून द्या का जो 100% समाजकारण करेल. पक्ष हा ठीक असतो तेवढ्यापुरती निष्ठा, परंतु हा समाज आपला आहे आणि समाजाच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, महिला सक्षमीकरणासाठी, रोजगारासाठी, युवांच्या रोजगारासाठी, शेतकऱ्यांसाठी काम करणारा एक तरुण पुढे येतोय. ज्या तरुणांनी खरोखर तुम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे त्याच्यासाठी एकदा तुम्ही एक पाऊल पुढे या. पैशाचा पाऊस पाडण्यापेक्षा किंवा अराजकता माजवण्यापेक्षा एकदा अपक्ष निवडणूक जो उमेदवार लढतोय त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहा अशी विनंती केलेली आहे. त्यांनी मानलं तर चांगलीच गोष्ट आहे, स्वागतच आहे सर्वांचं. शेवटचा प्रश्न, महायुतीकडनं मोदीची गॅरंटी, महाविकास आघाडीकडनं लोकशाही आणि संविधान वाचवण्याचे मुद्दे घेऊन मतदान निवडणुकीला सामोरं जात आहेत. सांबरेंची गॅरंटी काय असणार? सांबरेंची गॅरंटी आहे इथल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गॅरंटी आहे, इथल्या समाज बांधवांच्या आरोग्याची गॅरंटी, इथल्या शेतकऱ्यांच्या विकासाची गॅरंटी, इथल्या युवकांच्या रोजगाराची गॅरंटी, महिलांना सक्षमीकरण करण्याची गॅरंटी. आणि सांबरे हा इथे अवेलेबल आहे. सांबरे शरद पवार साहेब बारामतीला राहतात, दिल्लीला राहतात, मोदीजी तर आपल्याला भेटू शकत नाही. सांबरे हा तुम्हाला 12 महिने 24 तास भेटणार आहे. गावागावात जिजाऊचे कार्यकर्ते आहेत, सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आज एकत्र झालेले, माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आमच्याबरोबर
प्रकाशजी आंबेडकर साहेब आहेत, अनेक संघटना, अनेक पक्ष आहेत, कुणबी समाजाच्या अनेक संघटना आहेत, मराठा समाजाच्या अनेक संघटना आहेत, दलित समाजाच्या अनेक संघटना आहेत, रिपब्लिकन समाजाच्या. त्यामुळे आम्हाला आमच्याबरोबर समाज आहे, आमच्याबरोबर मी स्वतः एक कार्यकर्ता आहे, नेता कोणी नाही. आमचा जेव्हा समाज मोठा येईल, 100 IAS ऑफिसर या भिवंडी लोकसभा क्षेत्रातून तयार होतील, 500 डेप्युटी कलेक्टर निर्माण होतील, तेव्हा मी समजेन मी काहीतरी काम केलं आणि एकही भगिनी, एकही बांधव आरोग्याच्या सुविधेशिवाय जाता कामा नये, याची व्यवस्था, याची गॅरंटी मी घेईन. धन्यवाद सम्राट साहेब, पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. तर कुठेतरी आता सांबरे यांनी निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर भिवंडी लोकसभेची हीच निवडणूक, ही तिहेरी निवडणूक पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन संदीप भारतीचा निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, भिवंडी.